नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासेटिक मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला बघायचं आहे मे आणि माइटचा उपयोग. याचा उपयोग कधी आणि कुठं करायचं ते. आणि मित्रांनो, जर तुम्हाला इंग्रजी शिकण्याची व्हिडिओ जर बघायची असतील तर त्या सगळ्यांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथं तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता. जवळपास 30 ते व्हिडिओ आहेत. ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर नक्कीच तुम्हाला इंग्रजी शिकण्यामध्ये फायदा होईल. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, मे आणि माइटचा उपयोग कधी करायचा. तर इथे काही आपल्याला कंडिशन दिल्यात ते आपण सर्वात अगोदर वाचून घेऊया. तर बघा मित्रांनो, परवानगी देण्यासाठी किंवा घेण्यासाठी, म्हणजे बघा आपण ज्यावेळेस परवानगी देतो किंवा घेतो त्यावेळेस आपण या मेचा वापर करू शकतो. मे आहे एक सहाय्यकारी क्रियापद आहे. तर बघा मित्रांनो, मे आय कम इन सर म्हणजे मी आत येऊ शकतो का. आपण काय करतोय, परवानगी मागतोय आहे की नाही, परवानगी आपण घेतोय सरांची. मे आय कम इन सर म्हणजे मी आत येऊ शकतो का. इथं आपण मेचा वापर करून परवानगी मागितलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता गुरुजी काय म्हणतील किंवा सर काय म्हणतील, यस यू मे कम इन. यस यू मे कम इन, हो तू आत येऊ शकतो. म्हणजे इथं आपण त्याला काय केलंय, परवानगी दिलेली आहे. ठीक आहे. मग यस यू मे कम इन. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण प्रश्न विचारतो त्यावेळेस हे सहाय्यकारी क्रियापद असते मे, हे सुरुवातीला वापरायचं. ठीक आहे. तुम्हाला अगोदर मी सांगितलेलं आहे की तुम्हाला समजून जाईल जर तुम्ही मागचे व्हिडिओ जर माझे बघितले असतील तर. त्यानंतर अजून एक कंडिशन दिली आहे ती म्हणजे एकदा किंवा एखादा संभव व्यक्त करण्यासाठी. संभव किंवा शक्यता. ठीक आहे. जर आपल्याला ही व्यक्त करायची असेल, संभव म्हणजे काय, शक्यता असं होऊ शकते, तर अशा वेळेस सुद्धा आपण मे या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करू शकतो. आता इथं आपल्याला दिलंय बघा, रमेश मे कम हिअर टुमॉरो म्हणजे रमेश कदाचित उद्या इथे येईल. मे म्हणजे काय, कदाचित. मे म्हणजे काय, कदाचित उद्या तो इथे येईल. रमेश कदाचित उद्या इथे येईल याचा अर्थ असा होतो. म्हणजे इथं काय, एक संभावना आहे, शक्यता आहे तो येण्याची. त्यानंतर आहे बघा, एक अजून बघूया आपण, आय मे बाय दॅट हाऊस. आय मे बाय दॅट हाऊस म्हणजे बघा, हाऊस म्हणा की हाऊसेस म्हणा काय प्रॉब्लेम नाही, मी कदाचित ते घर विकत घेईन. मी कदाचित ते घर विकत घेईन. ठीक आहे. दोन कंडिशन तर तुम्हाला समजले असतील. ज्या वेळेस आपल्याला संभावना दाखवायची असेल म्हणजे असं होऊ शकते. ठीक आहे. किंवा परवानगी देण्यासाठी किंवा घेण्यासाठी आपण मेचा वापर करू शकतो. चला त्यानंतर अजून बघूया, आता माइटचा बघूया. माइट हा शब्द देखील संभव व्यक्त करण्यासाठीच वापरतात. आता माइटचा सुद्धा काय आहे, संभव व्यक्त करण्यासाठी वापरतात. आता माइट बघितलं तर काय, एक भूतकाळी रूप आहे मेचं. बघा, ही माइट हेल्प मी. ही माइट हेल्प मी म्हणजे कदाचित तू मला मदत करील. कदाचित तू मला मदत करील. ही माइट हेल्प मी. ठीक आहे. नंतरच आहे बघा, दे माइट गो अब्रॉड नेक्स्ट इयर. दे माइट गो अब्रॉड नेक्स्ट इयर याचा अर्थ असा होतो की ते पुढल्या वर्षी कदाचित परदेशात जातील. ठीक आहे. म्हणजे याचा उपयोग सुद्धा, म्हणजे माइटचा उपयोग सुद्धा एखादा संभव व्यक्त करण्यासाठी होत असतो. ठीक आहे. इथं तुम्हाला समजलंय. पण आता थोडंसं वेगळं आहे, तिथं आपल्याला हॅव वापरायचं आहे. बघा, मे किंवा माइट यांच्या नंतर हॅव आणि त्यानंतर मूळ क्रियापदाचे तिसरे रूप वापरले की, तिसरे रूप, ठीक आहे, त्याला आपण ईडी लावतो ते. ठीक आहे. एखादी घटना घडलेली असण्याचा संभव ध्वनित होतो. म्हणजे एखादी घटना घडलेली असण्याचा म्हणजे कदाचित अशी घटना झाली असेल, तो तिथे पडला असेल असं जर आपल्याला सांगायचं असेल, किंवा आपल्याला सांगायचं असेल की त्याने कदाचित ही बातमी ऐकली असेल, तर अशा वेळेस आपण याचा वापर करतो. तिथे काय करतो, मे किंवा माइट नंतर आपण हॅव वापरतो आणि मूळ क्रियापदाला काय करतो, ईडी लावतो किंवा त्याचं तिसरं रूप वापरतो. तर बघा, ही मे हॅव हर्ड दॅट न्यूज. ठीक आहे. ही मे हॅव हर्ड द न्यूज. द आहे. ठीक आहे. याचा अर्थ काय आहे, त्याने कदाचित ती बातमी ऐकली असेल. कदाचित ऐकली असेल. अशा वेळेस मात्र आपल्याला माइट किंवा मे नंतर हॅवचा उपयोग करावा लागतो. नंतरच बघा, शी माइट हॅव बॉट दॅट बुक. शी माइट हॅव बॉट
दॅट बुक्स म्हणजे तिने कदाचित ते पुस्तक विकत घेतले असेल. समजले मित्रांनो? तर अशा प्रकारे आपण ह्या मेचा अँड माइटचा उपयोग आपण करू शकतो. आणि हॅव जर आपण त्यासमोर वापरलं आणि मूळ क्रियापदाला जर तिसरं रूप लावलं तर एखादी घटना घडलेली असण्याचा संभव आपण तिथं ध्वनित करत असतो किंवा सांगत असतो. तर मित्रांनो, हा होता आपला छोटासा व्हिडिओ. त्याच्यामध्ये आपण मे आणि माइटचा उपयोग बघितला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला कोणत्या क्लासेसची व्हिडिओ पाहिजेत, त्यासाठी तुम्ही काय करू शकता, आमच्या या ब्लॉगवर सुद्धा भेट देऊ शकता किंवा तुम्ही आम्हाला फेसबुकवर सुद्धा फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू शकता, आमच्या पेजला फॉलो करू शकता आणि तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप सुद्धा करू शकता. सध्या तरी माझं व्हॉट्सअप बंद आहे कारण खूप मेसेज आले त्यामुळे ते क्रॅक झालंय. ठीक आहे, लवकरच मी त्याला इन्स्टॉल करणार आहे. मोबाईलमध्ये सध्या तो चालणार नाही आता. ठीक आहे, नंतर मी बघणार आहे, पण तुम्ही मला व्हॉट्सअप सुद्धा करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कळवा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद.